हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती आणि आज मी 5 वाजताच उठले. का उठले होते आणि का एवढं लवकर मला उठायचं काम पडलं हे पुढं तुम्हाला मी सांगतेच. पण इथे ना माझी झोपच निघत नव्हती. एवढी झोप येते ना सकाळची मरणाची, असं वाटते की झोपूनच राहावं. का तर थंडी खूप आहेत ना, थंडीमध्ये नकोच वाटते. पण जर लवकर नाही उठलो तर आपले कामं आवरत नाही आणि मला आज बाहेर पण जायचंय. कुठं जाणार आहे पुढं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर म्हटलं चला जे काही कामं आहेत ना ते आवरून घेते. इथे तर पहिले स्वेटर घातलं का तर खूप जाम थंडी वाजते आणि थंडीमध्ये ना खूपच म्हणजे अशी कामाचं पण आळस येतो आपल्याला, पण कामं काय आपल्याला चुकत नाही. म्हटलं चल पटापट सगळे कामं मी आवरून घेते. तर पहिले तर उठून बेडवरच बसली का तर म्हणजे एवढ्या लवकर उठून कामाला लागणं बोलले तर थोडंसं मला आळस येतोय. पण त्याच्यानंतर म्हणजे आपलं जर काम आवरलं, आपण फ्रेश झालो, तेव्हा एकदम म्हणजे अशी कामाची सुरुवात होऊन जाते आणि काहीच वाटत नाही. पटापट आपले कामं होतात आणि असं वाटते की आपण ते 10-20 मिनिटं पण कशाला घालवले. तेवढ्यात पण आपण जर पटकन आवरलं असतं तर आपले दुसरे कामं पण आवरले असते. पण आपली काही झोप लवकर होत नाही असं होऊन जाते. तरी त्याने माझी अंघोळ झाली होती, माझंही आवरून झालं होतं. म्हटलं चला आता देवपूजा करून घेते. कसं सकाळचं देवपूजा झाली का खूप छान वाटते आणि मी खूप दिवसानंतर देवपूजा करते. 13 दिवस झाले आज आणि त्याच्यानंतरच जे सुतक वगैरे काढायचं असतं ते काही माझ्याकडून झालं नाही. पण घरात म्हणजे क्लीन करून घेतलं होतं मी रात्री पुसून वगैरे. तर मम्मी बोलली की गमतीर वगैरे टाकून दिले किंवा गंगाजल टाकून दिलं तर होते, पूजा करू शकतो आपण आणि त्याच्यानंतर तुला जे घरातलं धुवायचं आहे ते धुवत बस नंतर. तरी ते ना माझा स्वयंपाकसुद्धा बनवून झालं होतं. ती काही क्लिप मी घेतली नाही. नेहमी तुम्हाला ब्लॉगमध्ये मी तेच दाखवते, जेवण बनवणं वगैरे. पण म्हटलं चला आज दुसरं दाखवते. तरी ते स्वयंपाक तर झालंच होतं. म्हटलं चला टिफिनसुद्धा भरून घेते. तरी तर मेथीचीच भाजी मी केली होती, चपात्यासुद्धा बनवून घेतली होती. त्याच्यानंतर लगेच मी ते चहा पण ठेवला. म्हटलं चला पटकन सगळं आवरून घेते आणि आता सगळेच उठले होते. सगळ्यांसाठी मी ते चहा पण ठेवलं होतं. राजूला थंडीमध्ये थोडंसं आळस येतोय, पण नंतर तो पण आवरून घेतोय. तर त्याचीसुद्धा अंघोळ वगैरे झाली होती. म्हटलं चला सगळ्यांसाठी चहा देते आणि मला ना एका ताई बोलतात नेहमी, की "चहा पीत जाऊ नको, सकाळचं दूध घ्यायचं," असं तसं. पण कसं असतं माहिती का, आपल्याला एक सवय लागून जाते आणि ती सवय मोडत नाही आणि चहाशिवाय आम्हाला जमतच नाही किंवा दिवसच निघत नाही असं होतंय. मलाच नाही तर राजूच्या पप्पाला पण तसंच होतंय आणि राजवीर जास्त करून घेत नाही. तो सकाळचा चहाच घेत नाही. आणि दूध पण घेत नाही. तो 12 वाजेपर्यंत तसंच राहतोय. त्याच्यानंतरच जेवण करतोय. आता त्याला कितीही वेळेस मी काही पण बनवण्याचा प्रयत्न केला, सकाळचं काही पण देते, पण तो नाही खात. तर नाही आवडत एखाद्याला तर मी त्याला पण फोर्स करत नाही. तरी ते ना सगळं माझं आता आवरून झालं होतं. घरातले सगळे कामं मी आवरून घेतले होते. कपडेसुद्धा माझे धुवून झाले होते आणि गावाकडं ना मला ही मांडणी न्यायची होती. आता एवढ्या मांडण्या माझ्याकडं आहेत. 4 मांडण्या झाल्यात. एवढे काय करायचे आणि गावाकडं माझ्याकडे एक पण नाहीये. म्हटलं चला जे मांडणे मला इथं लागत नाही ते मी गावाकडे नेतीये. पण दोन्ही आम्ही ठेवत होतो, पण दोन्ही काही त्या याच्यामध्ये बसले नाही आणि मला शेवटी एकच न्यावं लागली. का तर गाडीवर आपण एवढं वजन येऊ शकत नाही आणि आम्ही तिघं पण होतो. आता राजवीर पण मोठा झालाय, त्याला पण भरपूर जागा लागते. मग कसं आपल्याला बसता येत नाही व्यवस्थित, म्हणून आम्ही विचार केला नंतर जास्त आपली दैन होणार त्याच्यापेक्षा एकच घ्यायला पाहिजे. तर आम्ही एकच मांडणी नेणार होतो. पहिले 2 पॅक केल्या आणि त्याच्यानंतर एकच म्हटलं जाऊ द्या, दुसऱ्या टायमाला आपण जाणार तेव्हा ती नेणार. असं करून आम्ही नंतर ते परत काढून घेतलं आणि राजूच्या पप्पाचं म्हणणं होतं, की "नेऊच नको, कशाला नेती एवढं वजन?" पण इथं ठेवून पण काय करतात, आपण राहतो भाड्याच्या घरामध्ये, कधी पण आपल्याला खाली करावं लागतंय, कधी पण कुठे पण जावं लागतंय. त्याच्यापेक्षा म्हटलं गावाकडे नेऊन ठेवलं तर आपलं स्वतःचं ते घर असतं, आपली एक जागा असते ती तिथं आपण काही पण ठेवू शकतो. पण भाड्याच्या घरात एवढं आपण काहीच ठेवू शकत नाही आणि खरंच जेव्हा आपल्याला शिफ्टिंग करायची असली ना, तेव्हा खूप त्रास होतोय ना आमच्यासोबत आता सध्या तसंच होतंय का आता आम्हाला पण तेच करायचं आहे. त्याच्यामुळं मी थोडं-थोडं सामान गावाकडे नेतीये आणि जर गावाकडून एखादी गाडी आली ना, तर आम्ही अर्धं सामान गावाकडे देणार आहेत का ते इतकं आपल्याला लागत नाही. जोपर्यंत आपलं स्वतःचं घर होत नाही, तोपर्यंत म्हटलं गावालाच आपण ठेवायला पाहिजे. पण सारखं इथून कोणत्याच गाड्या जात नाही आमच्या गावाकडे, म्हणून मी अजून सध्या तरी काही नेणार नाहीये. पण हळू करून मी गावाकडं थोडंफार नेऊन ठेवणारच आहे. तर असो आम्हाला जायचं होतं गावी, तर आम्ही इथून निघालोय आणि एवढं छान वाटत होतं ना गाडीवर, का तर जास्त थंडी पण नाही, तर जास्त ऊन पण नव्हता आणि सकाळचा प्रवास खूपच छान असतं. त्याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि गेल्याबरोबर आम्ही जेवायला बसलो, का आता आम्हाला शेतात जायचं होतं. शेतातले कामं असतात तेव्हाच आम्ही गावी जातोय, नाही जास्त करून आम्ही जात नाही. काही कार्यक्रम असलं किंवा लग्न असलं कोणाचं किंवा शेतातले कामं असू द्यात, तेव्हाच आम्ही जातोय, नाही तर असं जात नाही. तरी आम्हाला जायचं होतं गव्हामध्ये तण
तणनाशक मारायचं होतं म्हणजे गवत होऊ नये म्हणून. तर ते न दुसरं पण आम्ही लावून केलं असतं, पण भेटत नाही हो कोणी पण. आणि म्हणजे माझे सासरे आहेत ना, ते म्हणताय की तुम्ही 1 दिवस या आणि रिटर्न लगेच जा. जायला थोडीशी दैन होते, पण गेल्यावर पटकन कामं होतात तसं काही नाही. तर लगेच आम्ही शेतात आलोय. तर इतके आम्ही गहू पेरलेले आहेत म्हणजे 2 वावरात आहे आमच्या आणि दोन्ही वावरात आम्हाला आता तणनाशक मारायचं आहे. का तर गवत खूप जाम झालं तर खुरपायला कोण येणार? अजून कोणी भेटत नाही किंवा स्वतः आम्हाला पण जमत नाही. आता मी गेले असते, मी कामं पण केलेले आहेत हे. मला खूप आवडतं शेतातली कामं करायला. पण कसं होऊन जातंय राजूचं स्कूल असतं, राजूच्या पप्पाचं म्हणजे ऑफिसला सुट्टी नसते जास्त करून आणि टिफिन वगैरे कोण बनवणार? मग ते बाहेरचं खात नाही. खूप प्रश्न असतात आमचे. त्याच्यापेक्षा आहे ना तणनाशक मारून दिलं की होऊन जाते. मला माहिती त्यानं आपले वावर असतात ना ते खराब होतात. हातानं खुरपलेलं खूप चांगलं असतं, पण आता नाही होत तर आम्ही तसंच करून घेतो जसं होतं तसं. का तर खाण्यापुरतं झालं बस झालं. आपल्याला काही जास्त अपेक्षा पण नाही. असं करून आम्ही गहू टाकले होते. तर येऊन पण जातात तसं काही नाही. तरी ते ना पाणी थोडंसं लांबून आणायचं होतं म्हणजे विहिरीतून नाहीये, तर मोटर वगैरे चालू होती तिथे जवळच. तिथूनच मी पाणी आणून देत होते आणि औषध वगैरे त्याला कालवून दिली आणि त्याच्यानंतर ते फवारणी करणार होते. खूप जड असते ती टाकी म्हणजे आपल्याला तर जमतच नाही. पण जे करतात ना त्याला माहिती असतं की किती ती जड असते. तेवढं ओझं घेऊन येणं ते पूर्ण वावरात फिरावं लागते. तर माझं तेवढंच काम होतं की पाणी वगैरे आणून देणं आणि ते हे करणार होते कामं. तर अजून मला दुसरे पण कामं होते. त्याच्यासाठी सुद्धा मी गावाला गेले होते. का तर म्हणजे एवढ्याशा कामासाठी तर मी गावाला आले नसते. राजूच्या पप्पानं पण केलं असतं. पण मला अजून एका ठिकाणी जायचं होतं. कपडे वगैरे चेंज केले. का तर जे पाणी मी आणत होते त्यानं मी पूर्ण भिजले होते. घरी गेले, कपडे चेंज केले आणि अजून जे काही घरून घ्यायचं होतं म्हणजे कपडे वगैरे द्यायचे होते तिथे ते पण घेतले आणि या आई आहेत ना त्याच्यासोबतच मी तिकडे गेले होते. का तर मला सासूबाई नाही, सासूबाई राहिली असती तर त्याने सगळं कडे ते जातात तर होऊन जाते. पण माझं तसं नाहीये. मी नाही गेले तर मग माझ्या घरी कोण येणार असं पण असतं. म्हणून तिकडे पण गेले आणि तिथून आहे ना माझ्या मम्मीच्या घरी यायचं होतं मला. तर मम्मी शेतात होते आणि मम्मीचं शेत आणि गाव जवळच आहे. तर आम्ही पहिले शेतात गेलो मम्मीला भेटायला. का तर तिला सकाळपासून आम्ही सांगितलंच नव्हतं की मी गावी येते म्हणून, नाहीतर ती घरीच थांबली असती. तर तिथे पोहोचलं. मग मम्मी बोलली, "आलीच आहे तर मग भाजीपाला पण ने तुला. वांगे वगैरे भरपूर काही लावलेलं आहे मम्मीने तर ते पण घे." तर जे भेटलं मला म्हणजे का तर खूप जास्त उशीर झालं होतं. कसं तिथून आहे ना मी 5 वाजता आले. मग 5 वाजता आल्यावर मम्मीकडे थोडंसं बसले आणि मग हे सगळं काही तोडायला बोलले. तर संध्याकाळ झाली होती आणि म्हणतात ना दिवस माळलं की कोणत्याच झाडाचं काही तोडायचं नाही. भाजीपाला असू द्या किंवा कोणतंही पालं असू द्या. मम्मी म्हणते की त्याला म्हणजे तोडायचंच नसतं म्हणून थोडंसं दिवस होता. म्हटलं चला तोपर्यंत जेवढं भेटलं तेवढं मी काढून घेते. अद्रक वगैरे तिथेच लावलेली आहे. ते पण मला काढून आणायची होती थोडीशी का तर चांगली लागते आणि औषध वगैरे ते कमी टाकतात म्हणून काही नाही वाटत. नाही तर दुसऱ्या ठिकाणी खूप म्हणजे चांगली होण्यासाठी भरपूर काही औषधं टाकतात. मग ते चांगलं नसतं. मम्मी म्हणत होती काढून घे, पण माझ्याकडं पण तेवढं वेळ नव्हतं का आता खूप जास्त वेळ झालं की आम्हाला पण खूप थंडी वाजणार होती. मला माहिती आहे गाडीवर खूप त्रास होतोय. पण आम्हाला आजच रिटर्न जायचं होतं का तर राजूचं स्कूल असतं, त्याचं ऑफिस असतो म्हणून आम्ही आताच निघणार होतो. तर संध्याकाळ झाली. नंतर घरी आले आणि मम्मीच्या घरचं काम सुद्धा चालू आहे. पहिले तुम्हाला मी दाखवलं होतं माझ्या मम्मीचं किचन कसं होतं, एकदम साधं होतं आणि आता बघू शकताय किती छान त्याने केलंय. आता सध्या तरी कामं चालू आहे आणि मी मम्मीला म्हणत पण होते, "मम्मी जर मी 2 दिवस राहिले असते ना, तर पूर्ण चकाचक केलं असतं, पण मला पण वेळ नाहीये." आणि मम्मीचं पण तेच म्हणणं होतं, "तू राहिली असती तर सगळं केलं असतं." का तर मीच पहिल्यापासून तिथे करायची. काय कुठं ठेवायचं, कुठं नाही हे सगळं मलाच माहिती होतं. पण आता तर सगळं चेंज झालंय. पण एकटीकडून नाही होत मम्मीकडून, तर मी बोलले होते करते. पण आता मला पण रिटर्न यायचं होतं. आता परत जर मी गेले तर सगळं क्लीन करून व्यवस्थित भांडे वगैरे मम्मीला लावून देणार. पण आता माझ्याकडे वेळ पण नव्हता आणि कामसुद्धा चालू होतं. करून पण काही फायदा नाही राहिला असता. नाहीतर मी आता थांबले असते आणि मम्मीला करून दिलं असतं. पण अजून भरपूर काम त्याचं बाकी आहे. तर ते करणार होते. त्याच्यानंतर मी जाणार एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवेल. सगळं व्यवस्थित करून देणार. का तर तिच्या मागे एवढी कामं असतात ना, तिला अजिबात वेळ नसतो घरातले कामं करायला. बाहेरचे सगळे करावं लागतात. त्याच्यामुळे ना एकटीकडून नाही होत. तर मी जाते कधी-कधी आणि गेले ना तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेल. तर संध्याकाळ झाली, दिवस माळला होता आणि खूप जाम थंडी वाजत होती. आमच्यासोबत राजवीर होता म्हणून आम्हाला जास्त भीती वाटत होती. का आता तो थंडीमध्ये ना लगेच बिमार पडतोय आणि लेकरू बिमार झालं की मग आपल्याला कळतं की म्हणजे स्कूल पण जातंय, ट्युशन जातंय, सगळं काही आणि त्याला बरं नसल्यावर आपल्याला पण बरं वाटत नाही असं होऊन जातंय. तरी पण स्वेटर वगैरे आम्ही सगळ्यांना आणले होते. पण तिथून तर कसं तरी आम्ही निघालोय आणि पुढे येऊन आमची गाडी पण
पण बंद झाली. काय झालं काय माहिती? एकतर रात्र झाली, अजून ही गाडीनं खरंच आम्हाला खूप काम दाखवलं आणि तिथं जाऊन तर मी संतापूनच बसले. मम्मीला सांगितलं, की "मम्मी असं झालं." मम्मी म्हणते, "रिटर्न या." पण नशीब ती चांगली झाली आणि परत आम्ही पुढे निघालो. जास्त वेळ झाला नव्हता, म्हणजे 8-9 वाजेपर्यंत आपण येऊ शकतो. जास्त उशीर झाल्यावर आपण जातच नाही. तर तिथून तर आम्ही निघालो. मग घरी आले. घरी आल्यावर स्वयंपाकसुद्धा बनवायचं होतं. तर इथं मी ज्वारीचीच भाकरी केल्या आणि भाजी तर मला नाही बनवायची होती, का तर दुधासोबत ते खाणार होते. एखाद्या दिवशी जर मी जाम थकलेले असले ना, तर ते समजून घेतात. ते म्हणतात, की "जे बनवलेलं आहे ते मी खाऊन घेणार. बाहेरचं द्यायला चालत नाही." बस एवढंच त्याचं प्रॉब्लेम आहे. बाकीचं काहीच नाही. घरचं जे आपण देणार ना, ते आवडीनं खातात. पण मला बाहेरचं सांगू नको असं त्याचं म्हणणं असतं आणि तुम्हाला दोघाला पाहिजे असेल तर मी लगेच आणून देतो असं त्याचं म्हणणं होतं. पण म्हटलं नकोय आम्ही पण तेच खाऊन घेणार. का तर ते वेगळं खाताय, आम्ही वेगळं खाताय ते मला जमत नाही. म्हणून इथं सगळ्यांसाठी दूध तापवलं आणि दुधासोबतच आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर राहिले होते खूप मोठे भांडे घासायचे ते घासले आणि मग लगेच म्हटलं चला आता जेवून घ्यायला पाहिजे. एवढं पसारा पडला होता पाठीमागं बघूच नका का आता मी पण आताच गावाकडून आली आहे आणि सकाळचं पण मी लवकर गेले होते म्हणून घाईघाईमध्ये खूप राडा झाला होता आणि आता पण तसंच आहे. तर जेवण झाले त्याच्यानंतर झाडू वगैरे सगळं मारून घेतलं. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येईल मी. तर आता इथंच एंड करते. बाय.